तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही या ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता आणि मुंड्याचा जो आपला पॉइंट टू पॉइंट आहे एकदम व्यवस्थित आणि करेक्ट असा आलेला आहे, जो की काही जणांचा येत नाही। तर दुसरी ही साइड तुम्ही बघू शकता आणि एकदम सरळ रेषेमध्ये आपली जी फिटिंगची टिप आहे आलेली आहे। फ्रंट साइडला सुद्धा तुम्ही बघू शकता फिनिशिंग जे आहे खूप छान असं आपल्या ब्लाऊजचं आलेलं आहे। सो फ्रेंड्स, जर तुम्ही कटिंग जर व्यवस्थित केलं असेल आणि जर तुम्ही फिटिंग व्यवस्थित जर केलं नसेल तर ब्लाऊज अंगामध्ये अजिबात व्यवस्थित बसत नाही। तर इथं काही जण काय करतात की डायरेक्ट फ्रंट आणि बॅक पार्ट जोडल्यानंतर डायरेक्ट शोल्डर जोडतात, तर तसं न करता आपल्याला काय करायचं आहे बघा, बॉटमला जो आहे आपल्याला 2.5-3 इंचापर्यंत जे आहे आपल्याला दोन्ही पार्ट जे आहेत असे समान करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच मग आपण जे शोल्डर आहे तर ते जॉईंट करायचं आहे। आता इथे तुम्ही बघू शकता माझं जे फ्रंटचं पार्ट होता तर त्याचं जे शोल्डर आहे तर ते 1/2 इंच एक्स्ट्रा होतं, तर ते आता इथे मी स्टिचिंग करून घेत आहे आणि जी टीप आहे एकदम आपल्याला किनाऱ्याला मारायची आहे। आता तुम्ही म्हणाल की पुढचा जो गळा आहे तर तो कमी होणार नाही का? तर पुढचा गळा कमी होत नाही, कारण काय होतं की बऱ्याच वेळेला ज्यावेळी आपण गळा जो आहे पुढचा तयार करतो तर त्यावेळेला सुद्धा कापड जे आहे काही वेळा स्ट्रेच झालेलं असतं, त्याच्यामुळे सुद्धा जो आपला पुढचा गळा आहे किंवा शोल्डर आहे जास्त झालेलं असतं। सो आपण अशा पद्धतीने जे आहे फ्रंट आणि बॅक पार्ट पहिल्यांदा जोडून घ्यायचा आहे। तर दुसरी ही साइड तुम्ही बघू शकता, पहिल्यांदा मी बॉटमला लेवल करून घेतलेला आहे 2.5-3 इंचापर्यंत आणि त्यानंतरच मग बॅक आणि फ्रंटचे जे शोल्डर आहे आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि तेही आपल्याला एकदम काटोकाट टीप मारून घ्यायची आहे। आता एक्स्ट्राचं जे कापड आहे आपल्याला पूर्ण इथं कटिंग करून घ्यायचं। त्यानंतर आता दोन्ही जे शोल्डर आहेत आपल्याला असे एक समान करून घ्यायचे आहेत, कारण शिवल्यानंतर काय होतं की कमी जास्त कधी कधी होतं शोल्डर, तर त्यामुळे दोन्ही जे शोल्डर आहेत असे आपल्याला ठेवायचे आहेत आणि 1/2 इंचच आपल्याला काय करायचं आहे इथं कटिंग करून घ्यायचं आहे। आता हे 1/2 इंच आपल्याला कट केल्यानंतर म्हणजे काय होतं की दोन्ही जे शोल्डर आहेत आपले एक समान येतात, बघू शकता तुम्ही। जास्तही आपल्याला कटिंग करायचं नाही, नाहीतर काय होतं की शोल्डर कमी पडू शकतं, तर त्यामुळे एकदम थोडंसं म्हणजे दोन्ही जे शोल्डर आहेत आपल्याला फक्त ते लेवल करून घ्यायचे आहेत। आता बघू शकता त्यानंतर आता ब्लाऊज जे आहे आपल्याला उलटं करायचं आहे आणि मगाशी मी जी टीप मारली होती तर ती सरळ बाजूवरती होती आणि त्यानंतर आता आपण हे जे शोल्डर आहे तर ते उलट्या साईडने धरायचं आहे आणि याला आपण टीप जी आहे 1/2 इंचच्या स्पेसवरती द्यायची आहे। तर बघू शकता आपण अशी टीप मारून घेतली। परत दुसऱ्या साईडला आपल्याला ब्लाऊज जे आहे उलटं करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यावरती सुद्धा आपण 1/2 इंचावरती टीप मारून घ्यायची। तर इथे बघू शकता तर दोन्ही जे शोल्डर आहेत मी असे जॉईंट करून घेतलेले आहेत आणि अगदी व्यवस्थित आपण लॉक करून घ्यायचं आहे हे शोल्डर। आता ही जी शिलाई आहे तर ती आपण बॅक साईडला घालायची आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला एक दाबटीप द्यायची आहे, कारण काय होतं की खांद्याजवळ ती जी शिलाई आहे आपली बाहेर आलेली दिसते, तर त्यामुळे ती जी शिलाई आहे तर ती आतल्या साईडला आपल्याला घ्यायची आहे। बॅक साईडला घालून त्याच्यावरती परत आपल्याला 1/2 इंचावरती टीप मारून घ्यायची किंवा तुम्ही त्याच्यावरती एकदम किनाऱ्याला जरी टीप मारली तरी चालेल। तर अगदी आपण व्यवस्थित असं शोल्डर जे आहे जॉईंट करून घेतलेलं आहे, बघू शकता इथं। आता स्लीव्ज लावायच्या आधी आपल्याला पहिल्यांदा दोन्ही साइडचं जे आहे फ्रंट आणि बॅकचा जो आपला मुंडा आहे तर तो व्यवस्थित आलाय का पहिल्यांदा आपण चेक करायचा आहे।
तरच एकदम पॉईंट टू पॉईंट जे आहे आपलं फिटिंग येतं आणि सरळ रेषेमध्ये येतं। तर हे बघू शकता बॅकचा जे आपल्या बॅकचा जो मुंडा आहे तर तो एक्स्ट्रा झालेला आहे 1.5 इंच, तर तो आपण कट करून घ्यायचा आहे 2.5-3 इंचापर्यंत। त्याची जी लेवल आहे आपल्याला व्यवस्थित अशी करून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही दोन्ही साईडचे बॅकचे जे मुंडे आहेत माझे एक्स्ट्रा झाले होते, सो मी फ्रंटच्या पार्टनुसार हे इथं कट करून घेतलेलं आहे। तर हे स्लीव्ज लावायच्या अगोदरच आपल्याला हे चेक करून मगच कटिंग करून घ्यायचं आहे। नंतर काय होतं की कमी जास्त होतात फ्रंट वगैरे जोडताना। स्लीव्ज सुद्धा आपल्याला चेक करायचे आहे लावायच्या अगोदर। आता फ्रंट पार्टचा जो शेप आहे तर मी तो आपला जो फ्रंट शेप असतो स्लीव्जचा तर तो जोडत्या वेळेस कट करत असतो। तर काही जण अगोदर पण करतात, पण मी जोडत्या वेळेस करत असतो कारण मला ते सोपं वाटतं। आणि 1/2 इंचाच्या स्पेसवरती आपल्याला स्लीव्ज जी आहे तर ती जोडून घ्यायची आहे आणि टीप जी आहे आपल्याला एक लेवल आणि सारखी घ्यायची आहे। जर तुम्ही टीप मागे पुढे केलात किंवा टीप जी आहे एकदम कमी स्पेस धरलात तर काय होतं त्यावेळी सुद्धा मुंड्यामध्ये फ्रंटच्या किंवा बॅकच्या मुंड्यामध्ये फुगा वगैरे येतो। जर तुम्हाला डायरेक्ट स्लीव्ज लावता येत नसेल तर पहिल्यांदा तुम्ही मार्किंग करून त्याच्यानंतर मग स्लीव्ज जी आहे त्याच्यावरती जोडू शकता। तर स्लीव्ज सुद्धा तुम्ही बघू शकता इथं एकदम आपली ॲक्युरेट अशी बसते, कमी जास्त वगैरे अजिबात होत नाही। आता सरळ ब्लाउज वरतीच आपल्याला एकदम किनाऱ्याला इथं टीप मारून घ्यायची आहे। म्हणजे काय होतं की आतल्या साईडला तुम्ही ओव्हरलॉक जरी नाही केलात तरी चालतं, आतून खूप याचं जे फिनिशिंग आहे व्यवस्थित येतं। आणि मेन म्हणजे कापड जे आहे धागे जर वगैरे निघत असतील तर ते पूर्ण लॉक होतात। तर ही फिटिंग पण तुम्ही बघू शकता एकदम सरळ रेषेमध्ये आपलं येतं। सेम आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला अशीच जी बाही आहे तर ती लावून घ्यायची आहे। फ्रंट मुंड्याचा शेप जो आहे तो मी कट करणार आहे सेंटर पॉईंट काढून, आणि स्लीव्ज लावताना आपल्याला ती सेंटरपासूनच लावायची आहे। जर तुम्ही एका साईडने लावला तर जो सेंटर पॉईंट आहे तर तो हलतो, तर त्यामुळे कधीही स्लीव्ज लावताना तर ती सेंटरपासूनच आपल्याला लावायची आहे। तर दुसऱ्या साईडची सुद्धा मी स्लीव्ज अशी लावून घेतलेली आहे। त्याच्यानंतर आता त्या साईडला सुद्धा आपल्याला एकदम किनाऱ्याला अशी टीप मारून घ्यायची आहे सरळ बाजूने। आता जे ब्लाउज आहे आपल्याला उलट करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती परत आपल्याला एक दाबटीप घ्यायची आहे। तर आता आपलं फिटिंगचं जे माप आहे तर ते टाकायचं आहे। आता माझं जे फिटिंगचं माप आहे हात रुंदी 6.25 आहे, छातीचं जे माप आहे 9.5 इंच आहे आणि जी कमर आहे तर ती 8 इंच आहे। बघू शकता तुम्ही आपलं फिटिंग जे आहे एका लाईनमध्ये आणि एका सरळ रेषेमध्ये असं येतं, आणि शिवाय आपले जे मार्जिन आहे ब्लाऊजमध्ये ते सुद्धा 1.5-2 इंचाचं आपलं फुल्ल मार्जिन राहतं। तर बघू शकता आपलं फिटिंग जे आहे खूप छान असं आलेलं आहे। एका साईडचं दुसऱ्या साईडचं सुद्धा आपलं सेम असं फिटिंग जे आहे यायला हवं, पण दुसऱ्या साईडचं माप टाकताना आपल्याला जी पट्टी असते आईची
तर ती सोडून आपल्याला जी माप आहे छातीचं आणि कमरेचं टाकायचं आहे. सो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. काय डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा. आणि पेपर पॅटर्नविषयी सुद्धा तुमच्या भरपूर कमेंट येत आहेत, तर ते सुद्धा चालू केलेले आहेत. ज्यांना कोणाला हवे आहेत त्यांना मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतो, त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आजचा जो आपला काही व्हिडिओ आहे तर तो नक्कीच सांगा कसा झालेला आहे किंवा काय झालेला आहे. तुम्हाला हा जो ब्लाऊजचं फिटिंग आहे कसं वाटलं, काय वाटलं तेही मला कमेंट करून सांगा. आणि चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन जे आहे सगळ्यात येते तुमच्याकडे. आणि बघू शकता एकदम छान असं आपल्या ब्लाऊजचं जे फिटिंग आहे आपण केलेलं आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.